हॅलो, वेलकम टू आई आणि रोहित यूट्यूब चॅनेल. हा चॅनेल नवीन आहे. ह्या चॅनेलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ह्या चॅनेलवरती मी माझी आणि माझ्या मुलाची दैनंदिन लाईफ कशी असते, सकाळचा काय कार्यक्रम असतो, दुपारचं आमचं रुटीन कसं असतं, विकेंडला आम्ही काय करतो, रोनितची धमाल, हे सगळं दाखवणार आहे. शिवाय आम्ही फूडी असल्यामुळे ह्या चॅनलवरती मी खूप साऱ्या किड्स टिफिन फ्रेंडली रेसिपी पण शेअर करणार आहे. तर आज मी त्यातलीच एक रेसिपी मिनी बिटकॉइन डोसा तुम्हाला दाखवणार आहे. तुमच्याशी ती रेसिपी शेअर करणार आहे. एक आई म्हणून आपल्याला नेहमीच काळजी वाटत असते की आपल्या बाळाला आपण सगळे पोषण तत्वे कशी देऊया. तर त्यातलाच हा एक मी मार्ग काढलेला आहे. त्याला डोसे प्रचंड आवडतात. तर त्या डोशांमध्ये फक्त बीटची प्युरी मिक्स करून मी त्याला एक हेल्दी वेनी डोसा तयार करून दिलेला आहे. तर तुम्ही सुद्धा माझ्यासारखा डोसा बनवून आपल्या मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. आणि मला खात्री आहे की जसं रोनी टिफिन फिनिश करून येतं तसे तुमचीही मुलं टिफिन फिनिश करून येतील. मला एनकरेज करण्यासाठी तुम्ही प्लीज आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मलाही आयडिया मिळेल की लोकांना कुठले कंटेंट बघायला आवडतात. मी अजून वेगळ्या प्रकारे काही तुम्हाला नवीन दाखवू शकते. तर चला आपण बघूयात की कसा बनवायचा हेल्दी बिटकॉइन डोसा. हे मिनी डोसे आहेत आणि अतिशय पौष्टिक हेल्दी आहेत. चला तर बघूयात आपल्याला ह्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे. पांढरे तीळ लागणार आहेत, साजूक तूप लागणार आहे, इडली बॅटर लागणार आहे आणि साल काढून बारीक केलेला बीट आहे. आता ही बीट मी मिक्सरला वाटून घेणार आहे बारीक, त्याची प्युरी करणार आहे. गॅस तापत ठेवलेला आहे आणि इकडे तयार झालेली प्युरी मी इडली डोसाच्या बॅटरमध्ये घालून हे बॅटर चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे. या बॅटरचा कलर बघा कसा पिंकिश रेड असा झालेला आहे. हा तयार झाल्यानंतर सुद्धा खूप सुंदर दिसतो दिसायला. मुलांना एक अट्रॅक्शन असतं रेग्युलरपेक्षा काहीतरी वेगळं. तर हा कलर बघूनच त्यांना खूप छान वाटतं. मुलांना काहीतरी नेहमीच हटके करायला आवडतं, हटके खायला आवडतं. तर हा कलर डोळ्यांना खूप छान दिसत असल्यामुळे तुमची मुलं नाक मुरडूच शकणार नाहीत. इकडे तवा तापायला ठेवलेला आहे. आता तव्यामध्ये मी ते साजूक तूप घालत आहे. तूप सगळीकडे पसरून घेऊन तूप सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आणि तवा चांगला तापून द्यायचा आहे. तवा तापला आहे. तर आपण आता हे छोटे छोटे कॉइन सारखे डोसे बनवतोय. मी ह्याच्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत, जेणेकरून ते डोशाच्या खाली डोशाला चिकटतील आणि आपला डोसा थोडा अट्रॅक्टिव्ह दिसेल. तर चला ह्या बॅटर असं कॉइन सारखं छोटे छोटे कॉइन सारखं डोसे घालायचे आहेत. तर आता इथं मी कॉइन डोसे तव्यावरती टाकलेले आहेत. खालून छान खरपूस भाजून द्यायचं आहे. हे बघा डोश्याला असं छान जाळी सुटायला सुरुवात झालेली आहे. आता ह्या स्टेजमध्ये ना वरून थोडं सांबर मसाला सगळीकडे स्प्रिंकल करायचा. सांबर मसाल्याने ना खूप छान टेस्ट येते. तुम्हीही नक्की घाला. तुमच्या मुलांनाही खूप आवडेल. हे काय होतं, सांबर मसाला घातल्यामुळे ना आपल्याला एक्स्ट्रा सॉस आणि चटणी करायची
गरज पडत नाही. सकाळच्या धावपळीत पटपट पटपट पट मुलांना तयार करायचं असतं, त्यांचा डबा तयार करायचा असतो. तर आपण अशा प्रकारचा बिना चटणीचा हा डोसा बनवू शकतो. पांढरे तीळ नक्की घाला तुम्ही. पांढरे तीळ हे हाडांसाठी खूप चांगले असतात, हाडांच्या वाढीसाठी आणि हाडं दुखणं रोखण्यापासून. आपल्या मुलांचं वाढतं वय असतं, खूप खेळत असतात, खूप मस्ती धमाल करत असतात, पळत असतात, उड्या मारत असतात. तर त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी हे पांढरे तीळ नक्की खायला द्या. नक्की तुम्हीही माझ्यासारखे पांढरे तीळ आणि घाला आणि साजूक तूप लावा. तुपाने पण त्यांचे बोन्स मजबूत होतात. पांढऱ्या तिळाने सुद्धा बोन्स मजबूत होतात. आणि आपण तर त्यात बीट घातलेलंच आहे. बीटामुळे हिमोग्लोबिन आपलं कंट्रोलमध्ये राहतं. रक्तवाढीसाठी बीट चांगलं आहे. शिवाय आपण इडलीच्या बॅटरमध्ये तांदूळ आणि डाळ ऑलरेडी आहे. तर उडदाची डाळ ही सुद्धा हाडांसाठी खूप चांगली समजली जाते, हाडाच्या वाढीसाठी. तर ओव्हरऑल आपला हा डोसा खूप हेल्दी आहे. दोन्ही साईडून छान भाजून घ्या क्रिस्पी होईपर्यंत. बघा किती सुंदर दिसतोय पांढरे तीळ आणि पिंकिश असा डोसा. दिसतोय ना सुंदर? चला मी इथे गॅस बंद करते. आपले हेल्दी बीटरूट कॉइन डोसा तयार झालेला आहे. तर हे गार होण्यासाठी मी ते काढून घेते. डोसे तयार झालेले आहेत. दिसताना खूप सुंदर दिसत आहे. चला तर माझ्या पहिल्या बॅच मध्येही छोटे छोटे कॉइन डोसे तयार आहेत. गार झाल्यावर आपण टिफिन मध्ये भरूया, देऊया.